नमस्कार माझ्या युवा मित्रांनो, मी प्राध्यापक रघुनाथ पाटील आणि आपण पुन्हा एकदा भेटतोय मास्टर माइंड मोटिवेशन. आपण आता विविध गोष्टींचा विचार केला आणि आपण मागच्याच विषयामध्ये बोललो की ओव्हर थिंकिंग करू नका. पण काय होतं, एखादा झटका बसतो, एखादा ट्रॉमा होतो, स्ट्रेस तयार होतो, टेन्शन यायला लागतं आणि या टेन्शन मध्ये आपण ओव्हर थिंकिंग करत आपली एवढी एनर्जी वाया घालवतो की आपण त्यातनं परत वर येत नाही. तर तणावमुक्त बनलं पाहिजे. तर तणावमुक्त बनायचं कसं आणि तणावमुक्त व्हायचं कसं? मग त्यासाठी तुम्हाला स्वतःचं वाचन चांगलं पाहिजे. तुमचे विचार, चांगले विचारावर फोकस तुम्हाला करावं लागेल. तुम्हाला स्वतःचं ज्ञान वाढवावं लागेल. कारण सर्वाची संयुक्तिक बाजू जर कळली नाही तर तणाव हा येणारच. ठरलेल्या टाइम लिमिट मध्ये तुम्ही एखादं काम पूर्ण नाही केलं तरी तो तणाव येणारच. आपल्या मनासारखी एखादी गोष्ट नाही घडली तरी तणाव येणारच. तर या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला चांगला तयार व्हायला पाहिजे आणि तो दृष्टिकोन निकोप बनेल, तो ज्ञानातून बनेल, वाचनातून बनेल, तर निश्चितच तुम्ही तणावमुक्त व्हा.